एकदा पुण्यामध्ये जानकी नावाची महिला नेत्ररोगाने पछाडलेली होती. तिने पुष्कळ औषधोपचार केले, परंतु काहीही फरक पडत नव्हता. तिला डोळ्यांनी जवळजवळ दिसेनासेच झाले होते. काय करावे सुचत नव्हते. तेव्हा कोणीतरी तिला अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अवतारी विभूती प्रकट झालेली आहे, त्यांना मनोभावे शरण गेले असता आपले कार्य निश्चित होईल असे सांगितले. स्वामींची कीर्ती ऐकून त्या अक्कलकोटमध्ये आल्या आणि आपली व्यथा स्वामींना सांगितली. तेव्हा करुणाघन स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले, अगं, हत्तीचे मूत डोळ्यात घाल, म्हणजे दिसेल तुला. स्वामींनी असे बोलताच तिला खूप आनंद झाला. स्वामी कृपा झाल्याचा आनंदच तिच्या चेहऱ्यावर होता. त्यानंतर तिने काही दिवस अक्कलकोटमध्येच राहून स्वामी आज्ञेप्रमाणे स्वामी जे जे सांगतील ते केले आणि आश्चर्य घडले. काही दिवसातच तिला अगदी स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागले. स्वामी हेच एकमेव सत्य आहे, म्हणून स्वामी वाणी सुद्धा सत्यच असणार याची त्यांना प्रचिती आली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी मुखातून आलेली अभयवाणी सदैव सत्य आहे. त्यामुळेच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामी आपल्या पाठीशी असतातच हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.